नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी अशोक खरात प्रकरणाबाबतची. खरातकडे अनेक मोठ्या नेत्यांची गुपितं आहेत. अक्षय शिंदेनंतर खरातचं एन्काउंटर होणार का, अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित केला गेलाय. येत्या 2 दिवसांमध्ये झटापटीत खरातचा एन्काउंटर होऊ शकतो, असं तृप्ती देसाई यांनी म्हटलेलं आहे. खळबळजनक आरोप केलेला आहे. अशोक खरात याचे जे संबंध आहेत ते अनेक मंत्र्यांशी, अनेक राजकारण्यांशी आहेत. त्यामुळं अनेकांचं पितळ उघडं होऊ शकतं. अनेकांचे जे आहेत त्याच्याशी संबंध जे आहेत ते पुढे येऊ शकतात. म्हणून कदाचित जे आहे ते अशोक खरातला संपवण्याचा डाव पण होऊ शकतो. काल काही पीडितांचा फोन मला नाशिकमधून आलेला होता आणि त्यांनी सांगितलं की 24 तारखेपर्यंत जी आहे ती पोलीस कस्टडी अशोक खरातला मिळालेली आहे. पण 24 तारखेला त्याला कोर्टात नेत असताना झटापटीत मारलं गेलं, अशा पद्धतीचा जो आहे तो एन्काउंटर अशोक खरातचा होऊ शकतो.